सांगलीत पावसाचा जोर ओसरला तरी वारणा पात्राबाहेर कृष्णा नदीने ओलांडली 42 फूट इशारापाती 737 कुटुंबाचे स्थलांतर। सांगली कोयना वारणा धरण क्षेत्रांसह जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कमी झालेला आहे, पण कोयना धरणातून 95,300 तर वारणा धरणातून 10,000 क्युसेकने विसर्ग कमी करून 29,807 क्युसेकने चालू आहे। वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलेलं असून कृष्णा नदीने रात्री इशारापाती ओलांडून 40.6 फुटांवरती गेलेली आहे। पुरामुळे 14 जिल्हे मार्गांवरील वाहतूक बंद आहे। तसेच महापालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस, शिराळा तालुक्यातील 183 कुटुंबातील 737 लोकांचे प्रशासनाने स्थलांतर केलं आहे। 24 तासात कोयना धरण क्षेत्रात 33 मिलीमीटर, नवजा 44 आणि महाबळेश्वर येथे 53 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। सांगली जिल्ह्यात सरासरी 13.2 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पाऊस कमी असला तरी कोयना धरण 96%, वारणा 93% भरलेला आहे। त्यामुळे कोयना धरणातून 95,300 क्युसेक, वारणा धरणातून बुधवारी सायंकाळी 10,000 क्युसेकने विसर्ग कमी करून 29,807 क्युसेकने विसर्ग चालू आहे। मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभरात कृष्णा नदीची पाणीपाती 15 फुटांनी वाढून 42 फुटांवर गेली आहे। सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, दत्तनगर, काकानगर परिसरातील नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरलेलं आहे। नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी आणि सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाणी आलेलं आहे। कर्नाळ चौकी ते शिवशंभो चौक हा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली आहे।